नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS, MTSC आणि स्कॉलरशिप ह्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारा आज आपण व्हिडिओ पाहतोय. सर्कल ह्या चॅप्टरवर आधारित आपण क्वेश्चन सेट सॉल्व करतोय. इथे सेंटर P पासून इक्विडिस्टन्सवर असणाऱ्या सर्व पॉईंट्सचा लोकस किंवा पाथ याला आपण सर्कल असे म्हणतो. सर्कलवरील कोणत्याही दोन पॉईंट्सना जोडणारा जो सेगमेंट आहे ते त्याचे कॉर्ड आहे. त्याचप्रमाणे सर्कलवरील दोन पॉईंट्सना जोडणारा सेगमेंट म्हणजेच कॉर्ड जर सेंटरमधून पास होत असेल तर त्याला डायमीटर असे म्हणतात. आपण कॉर्ड ड्रॉ केले तर ते सेंटरजवळ जाताना त्याची लेंथ वाढत जाते आणि CD ही जी कॉर्ड आहे ती लॉंगेस्ट कॉर्ड आहे, त्याला आपण डायमीटर असे म्हणतो. डायमीटर इज डबल ऑफ रेडियस. PC आणि PD हा रेडिया ऑफ द सेम सर्कल आहे. CD इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस, म्हणजेच डायमीटर 2 टाइम्स रेडियस आहे. AC हा आर्क आहे. ACला आपण मायनर आर्क असे म्हणतो. त्याचप्रमाणे आर्क AD हा सुद्धा मायनर आर्क आहे. आपण 3 लेटर्स नेम घेऊया. आर्क AXD. अँगल CPA जो अँगल आहे तो सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगलचं मेशर इक्वल टू द करस्पॉन्डिंग मायनर आर्क, म्हणजे ACचं मेशर आणि अँगल CPAचं मेशर इक्वल आहे. आपण कॉर्डच्या काही प्रॉपर्टीज पाहतोय. P सेंटर असलेलं सर्कल कॉर्ड AB ड्रॉ केलेले आहे. जर P मधून आपण कॉर्ड AB वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा परपेंडिक्युलर PM कॉर्ड ABला बायसेक्ट करतो, म्हणजेच AM इज इक्वल टू BM. हे दोन्ही सेगमेंट्स इक्वल होतात. AM इज इक्वल टू BM. त्याचप्रमाणे जर आपण इथे CDचा मिडपॉईंट घेतला N, म्हणजेच CN इज इक्वल टू DN असेल तर सेगमेंट QN हा CDला परपेंडिक्युलर असतो, म्हणजेच सेक QN परपेंडिक्युलर कॉर्ड CD. त्याचप्रमाणे इथे कॉर्ड AB आणि कॉर्ड CD, सपोज ह्या दोन्ही कॉर्ड्स सेंटर P पासून इक्विडिस्टन्सवर असतील, म्हणजेच PM परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB and say PN perpendicular to chord CD. If these two chords are equidistant from the center of the circle P, then chord AB congruent chord CD. जर कॉर्ड AB आणि CDचं सेंटरपासून डिस्टन्स इक्वल असेल तर हे दोन्ही कॉर्ड्स इक्वल कॉन्ग्रुएंट असतात. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. त्याचप्रमाणे जर कॉर्ड AB आणि CDने सेंटरपाशी केलेले अँगल्स, म्हणजेच जर A आणि B पॉईंट सेंटरला जोडले तर अँगल फॉर्म होतोय आणि त्याचप्रमाणे हा अँगल CQD फॉर्म होतोय. हे जो दोन्ही अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD, म्हणजे सेंट्रल अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CQD असेल तेव्हा कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD. आता आपण आर्चच्या प्रॉपर्टीज पाहूया. तर इथे P आणि Q सेंटर असलेले सर्कल्स ड्रॉ केलेले आहेत. दोन्ही सर्कल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच जर सपोज आर्क AXB इथे मी ड्रॉ केलेला आहे, आर्क AXB, आणि इथे आर्क CYD आहे, CYD. जर दोघांचेही मेशर इक्वल असेल तर आर्क AXB कॉन्ग्रुएंट आर्क CYD, म्हणजेच एकाच सर्कलमध्ये किंवा सेम रेडाय असलेल्या सर्कलमध्ये इफ टू आर्क्स हॅव्हिंग सेम मेशर देन दे आर कॉन्ग्रुएंट. आणि हे कॉन्ग्रुएंट आर्क्स जे आहेत ते सेंटरपाशी केलेला त्यांचा अँगल इक्वल असतो, म्हणजे सेंट्रल अँगल APB कॉन्ग्रुएंट सेंट्रल अँगल CQD. हे तुम्ही एकाच सर्कलमध्ये सुद्धा दाखवू शकता. म्हणजे हे दोन्ही अँगल्स इक्वल आहे
सेंट्रल अँगल इक्वल, आर्क्स कॉन्ग्रुएंट आणि करस्पॉन्डिंग कॉर्ड्स म्हणजेच कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी. बघा, सेम रेडियाई असलेल्या सर्कलमध्ये किंवा एकाच सर्कलमध्ये जर सेंट्रल अँगल ए पी बी कॉन्ग्रुएंट सेंट्रल अँगल सी क्यू डी असेल तर आर्क ए एक्स बी कॉन्ग्रुएंट आर्क सी वाय डी अँड कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी. या तिघांपैकी एक फॅक्टर जर कॉन्ग्रुएंट दिलेला असेल तर उरलेले दोन फॅक्टर्स हे कॉन्ग्रुएंट होतात. ही प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवायची. सेंटर ओ असलेल्या सर्कलमध्ये कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी आहे. म्हणजे ए बीला मायनर आर्क आहे ए बी और ए एक्स बी आणि कॉर्ड ए बीला मेजर आर्क आहे ए सी बी. त्याचप्रमाणे कॉर्ड सी डीला मायनर आर्क आहे सी डी आणि मेजर आर्क आहे सी ए डी. म्हणजेच इथे कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड सी डी असेल तेव्हा आर्क ए एक्स बी कॉन्ग्रुएंट आर्क सी वाय डी. त्याचप्रमाणे मेजर आर्क ए सी बी कॉन्ग्रुएंट मेजर आर्क सी ए डी. ही सुद्धा प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. यावर आधारित आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, रेडियस ऑफ सर्कल इज 17 सेंटीमीटर. लेंथ ऑफ अ कॉर्ड विच इज ॲट अ डिस्टन्स 8 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज डॅश. आता नुसतं एक्झाम्पल वाचून लक्षात येत नाही, अशा वेळेस तुम्ही फिगर ड्रॉ करायचे. फिगर ड्रॉ करूया. अ सर्कल ऑफ रेडियस 17 सेंटीमीटर. सपोज O is equal to 17 centimeter. Length of chord which is at a distance 8 centimeter. CD is the chord of the circle which is at a distance 8 centimeter from the center, and this radius is given 17 centimeter. Then find the length of the chord. आता तुम्हाला जर पायथागोरियन ट्रिपलेट माहीत असतील तर तुम्हाला सहजपणे सी एमची लेंथ फाइंड करता येईल. पायथागोरस थिअरम वापरायचा आहे सी ओ एममध्ये आणि सी एमची लेंथ फाइंड करायची आहे. इथे तुम्ही पायथागोरस थिअरम वापरून सी ओ एममध्ये सी एम स्क्वेअर प्लस ओ एम स्क्वेअर इज इक्वल टू सी ओ स्क्वेअर व्हॅल्यूज ठेवल्या आपण तर आपल्याला सी एम इज इक्वल टू 15 मिळते आणि सी डी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ सी एम, कारण एम हा सी डीचा मिड पॉईंट आहे. सी ओ एम परपेंडिक्युलर सी डी आहे, म्हणजेच हा परपेंडिक्युलर सेगमेंट सी डीला बायसेक्ट करतो. म्हणून सी एमच्या डबल घेतलं की तुम्हाला सी डी म्हणजे कॉर्डची लेंथ मिळेल. 15च्या डबल 30. कॉर्ड सी डी इज इक्वल टू लेंथ ऑफ कॉर्ड सी डी इज इक्वल टू 30. हा ऑप्शन करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड आहे, इफ लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल इज ट्वाइस as that of its distance from the center of the circle, then how many times the radius of circle will be as that of length of a chord. आधी हे एक्झाम्पल आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल ही कशी आहे, ट्वाइस ॲज दॅट ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे त्याच्या डिस्टन्सच्या डबल आहे कॉर्डची लेंथ. देन हाऊ मेनी टाइम्स द रेडियस ऑफ सर्कल विल बी ॲज दॅट ऑफ लेंथ ऑफ अ कॉर्ड, म्हणजे रेडियस ही कॉर्डच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे. सपोज ओ सेंटर आहे आणि कॉर्ड ए बी दिलेली आहे आणि ह्या कॉर्ड ए बीची लेंथ ही डिस्टन्स ओ एमपेक्षा डबल आहे. म्हणजे ओ एमचं डिस्टन्स सपोज ए असेल तर कॉर्ड ए बीची लेंथ ही 2 टाइम्स ए आहे. आपल्याला रेडियस किती टाइम्स असेल हे विचारलेलं आहे. रेडियस ओ ए. आता तुम्ही पाहताय की ट्रायंगल ओ एम ए जो ट्रायंगल आहे त्याच्या दोन साइड्स इक्वल आहेत. ओ एम इज इक्वल टू एम ए इज इक्वल टू ए ए आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजेच हा आयसोस्केलेस राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याचे बेस अँगल्स हे 45 डिग्री असतात. आणि त्याची जी हायपोटेनस आहे ओ ए तुम्ही पायथागोरसने फाइंड करू शकता. म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर, म्हणजेच ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ए स्क्वेअर. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढलं की ओ ए इज इक्वल टू √2 इंटू ए. म्हणजेच रेडियस आहे √2 इंटू ए, म्हणजेच कॉर्ड ए बी लेंथ किती आहे 2a आहे. म्हणजेच ओ ए इज इक्वल टू √2 इंटू ए
आणि कॉर्ड ए बीची लेंथ आहे 2 टाइम्स ए, म्हणजेच ए बीच्या किती टाइम्स आहे तर ए बीला कितीने मल्टिप्लाइड केलं की आपल्याला ओ ए मिळेल ए बी मल्टिप्लाइड बाय 1/√2. बघा 2a ला जर आपण 1/√2 ने डिवाइड केलं, 1/√2 ने मल्टिप्लाइड केलं की तुम्हाला काय मिळेल √2. 2 म्हणजेच √2 इंटू √2, 1/√2 कॅन्सल होईल, √2 टाइम्स ए, म्हणजेच ए बीच्या किती टाइम्स आहे रेडियस 1/√2 टाइम्स आहे, म्हणजेच आन्सर 1/√2 येईल. म्हणजेच इथे ऑप्शन 1/√2. Then third question, O is the center of the circle. Then arc AB congruent R PQ. हे दोन आर्क्स congruent आहे. If AN is equal to 8, म्हणजे इथे n पॉईंट हवं आहे, AN is equal to 8, then find length of PQ. PQ विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहे. आर्क AB congruent R PQ दिलेला आहे, म्हणजेच कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड पी क्यू. आता सेंटरमधून काढलेला परपेंडिक्युलर हा त्या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे ए एनची लेंथ जर 8 असेल तर ए बीची लेंथ 8च्या डबल म्हणजे 16. पण ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू म्हणजे पी क्यूची लेंथ पण 16 येईल. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. फोर्थ बघा, रेडियस ऑफ सर्कल इज 25 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. आता इथे रेडियस ऑफ सर्कल इज 25 सेंटीमीटर दिलेला आहे आणि लेंथ ऑफ द कॉर्ड, जे सपोज ए बी कॉर्ड ड्रॉ केली तर त्याची लेंथ आहे 48 सेंटीमीटर आणि रेडियस आहे 25 सेंटीमीटर. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हे डिस्टन्स विचारलेलं आहे. आता नेहमी जो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे कॉर्डवर काढलेला सेंटरमधून हा कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजेच 48च्या हाफ. ए एन इज इक्वल टू 24, 48च्या निम्मे 24. ओ ए रेडियस 25 माहीत आहे. राईट अँगल ट्रायंगल ओ एन एमध्ये जर तुम्ही पायथागोरस यूज केला तर ओ एन तुम्हाला 7 मिळेल सेंटीमीटर. जर तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट ठाऊक असतील तर प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन न करता तुम्हाला हे आन्सर सहजपणे सांगता येईल. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4पर्यंत पाहिले. पुढील क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण त्यापूर्वी पायथागोरियन ट्रिपलेट आपण कसे लक्षात ठेवायचे हे पाहूया. 3, 4, 5 हे बेसिक ट्रिपलेट तुम्हाला माहीत आहेच. त्याचे डबल केलं म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2 ने इच टर्मला मल्टिप्लाइड केलं तर 3 2 जा 6, 4 2 जा 8, 5 2 जा 10. त्याचप्रमाणे 3 ने मल्टिप्लाइड केलं तर 3 3 जा 9, 4 3 जा 12, 5 3 जा 15. अशा प्रकारे मल्टिपल्स ऑफ 3, 4, 5 लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला हे कॉर्ड आणि त्याचं सेंटरपासूनचं डिस्टन्स आणि रेडियस ह्यामधील ह्या 3 माहितीपैकी एक माहिती काढताना आपण पायथागोरस थेरम वापरतो आणि थर्ड साईड फाइंड करतो. अशा वेळेस जर पायथागोरियन ट्रिपलेट माहीत असतील तर तुम्हाला प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन न करता सहजपणे आन्सर सांगता येतो. त्याचप्रमाणे जर ऑड नंबर असेल, 3 हा ऑड नंबर आहे, 3चा स्क्वेअर हा इज इक्वल टू 4 + 5 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबरची सम आहे. तसं 5 आहे, 5चा स्क्वेअर म्हणजे 25 म्हणजेच 12 आणि 13 येतं, हे ट्रिपलेट येतं. तसेच 7 हा ऑड नंबर आहे, 7चा स्क्वेअर हा 49 आहे, 49 म्हणजेच 24 आणि 25 ह्या 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबरची सम आहे. 9 असेल तर 9 स्क्वेअर म्हणजेच 81 म्हणजेच 40 आणि 41मध्ये स्प्लिट होणार. अशा प्रकारे 11 स्क्वेअर असेल तर 11 असेल तर 11 स्क्वेअर इज इक्वल टू 121, दॅट इज इक्वल टू 60 अँड 61 अँड सो ऑन. अशा प्रकारे पायथागोरियन ट्रिपलेट लक्षात ठेवले तर तुम्हाला हे आन्सर सहजपणे सांगता येतं. 4th एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की 24, 25 दिलेला आहे, म्हणजे 24 ही कॉर्डची हाफ लेंथ आहे, रेडियस आहे, तर तुम्हाला डिस्टन्स सहजपणे सांगता येतं. 7 ही डिस्टन्स आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढे रिमेनिंग एक्झाम्पल्स पाहणार आहोत. धन्यवाद.